काही काही लोक म्हणते बुड्ढी झाली. आता तुम्ही सांगा, लग्न झालं आणि मुलं झाली म्हणून का बाई बुड्ढी होती का? आणि एक दिवस तर बुड्ढं होणारच आहे ना. म्हणून म्हणलं चला चेहरा थोडं मेंटेन करा, थोडं चांगलं ठेवा. बुड्ढं म्हणते. आता सांगा, आजकाल कसं झालं आहे, आई लोक जेवण दिसतात आणि मुलं पण जेवण दिसतात. कसे लवकर वाढून येते. आमच्या वेळेस कसं होतं, आमचे हे ना म्हातारी दिसायची आई वडील, आणि आम्ही दिसायचं बरोबर. आणि आजकाल काय आईसारखीच मुलंही सारखे दिसतात. वडील होतात टकले टुकले पिकले पाकले. आता सांगा, मला हा बुड्ढी म्हणते, झालं तुमचं वय. वाटते का माझं वय झालं म्हणून? लोक काय पण बोलतात आहे ना. हे मी घरी बनवलेलं आहे. लवंग, खोबरेल तेल, गुलाबजल, ग्लिसरीन आणि एरंडेल तेल. याचं सर्व मिक्स केलेलं आहे. अलोवेरा वगैरे नाही टाकला आहे. माझ्या चेहऱ्यावर तीळ भरपूर आहे, कारण माझ्या आईला भरपूर तीळ आहे, त्यामुळे मला पण भरपूर तीळ आहेत. तर लोक मला बुड्ढी म्हणते. चला म्हणलं यांना जवान होऊन दाखवूया, थोडं बरं पण वाटते. तुम्ही पण करत जावा. बुडं नाही होत व्यक्ती, जवान असते जवान. एक दिवस तर हे बिरिया येणारच आहे चेहऱ्यावर. म्हातारं व्हायचंच आहे म्हणून का आपण स्वतःला म्हातारं बनवून ठेवायचं का? काय माणसानं कसं पॉझिटिव्ह विचार करायचा आहे.